नमस्कार, मी अक्षय गोले तुमच्या सगळ्यांचं अतिशय मनापासून स्वागत करतोय फिजिक्स विथ अक्षय गोलेमध्ये. मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत लॉज ऑफ मोशन या टॉपिकवरचा पुढचा प्रश्न. पण तत्पूर्वी या आधीचे जर आपले प्रॉब्लेम्स मिस झाले असतील तर येथे वरती दिलेल्या आय बटनवरती नक्की क्लिक करा. तुम्ही अजूनही आपलं चॅनल सबस्क्राईब केलेलं नसेल तर ते अवश्य सबस्क्राईब करा. आणि हो, बेल आयकॉनवरती हिट करायला विसरू नका. चला तर मग पाहूयात आजचा प्रश्न काय येते. सो मित्रांनो, आजचा प्रश्न थोडासा मोठा आहे. सो आपण तो स्टेप बाय स्टेप वाचूयात. सो प्रश्न असा आहे, अ फिगर शोज अ ब्लॉक ऑफ मास 35 केजी रेस्टिंग ऑन अ टेबल. A table is so rough that it offers self-adjusting resistive force 10% of the weight of a block for its sliding motion along the table. सो हा आहे पहिला पार्ट क्वेश्चनचा. सो या पहिल्या पार्टमध्ये आपल्याला काय सांगितलंय, की एक टेबल आहे. हा जो टेबल आहे, हा टेबलचा जो सरफेस आहे, हा रफ सरफेस आहे. या टेबलच्या सरफेसवरती एक ब्लॉक ठेवलेला आहे, ज्या ब्लॉकचं मास आहे 35 केजी. सो हा जो टेबल आहे, तो इतका रफ आहे, की तो त्याच्यावरती फ्रिक्शन प्रोव्हाईड करतोय आणि ते फ्रिक्शन किती आहे? सो या मासच्या 10% त्याचं या वेटच्या 10% ब्लॉकच्या वेटच्या 10% त्याचं फ्रिक्शन आहे. A 20 kg weight load is attached to the block and is passed over a pulley to hung freely on the left hand side. On the right hand side, there is 2 kg weight pan is attached to the block and hung freely. So आपल्याला काय सांगितलंय की त्या टेबलावर जो ब्लॉक ठेवलेला आहे त्या ब्लॉकच्या लेफ्ट हँड साइडला आपण एका थ्रेडनी एका पुलीवरून एक ब्लॉक सोडलेला आहे आणि हा जो ब्लॉक आहे हा हंग फ्रीली म्हणजे हा फ्रीली सस्पेंड केलेला आहे इथे. या ब्लॉकचं जे मास आहे ते मास आहे 20 केजी. सो याचं वेट जे असणार आहे हे असणार आहे 20 केजी वेट, दॅट इज 20 इंटू 10 9.8 न्यूटन, राईट. सो हे असणार आहे त्याचं वेट. बरं, हे झालं लेफ्ट हँड साईडला. राईट हँड साईडला काय आहे? राईट हँड साईडला एक पॅन आहे, जो पॅन सुद्धा आपण इथे एका थ्रेडने अटॅच केलेला आहे. सो हा जो पॅन आहे या मुळात पॅनचं मास जे आहे हे 2 केजी आहे आणि हा पण आपण फ्रीली हँग केलेला आहे. So weight of 1 kg each can be added to the pan. Minimum how many and maximum how many can be added to a pan so that the block does not slide along the table. सो आपल्याला एक एक केजीचं वेट एक एक केजी वेट दिलेले आहेत आणि ते एक एक केजी वेट आपण इथे पॅनमध्ये ऍड करू शकतो. सो असे आपल्याला कमीत कमी किती ऍड करावे लागतील जेणेकरून हा जो ब्लॉक आहे 35 केजीचा हा लेफ्ट हँड साईडला जाणार नाही आणि जास्तीत जास्त किती ऍड करावे लागतील की हा जो ब्लॉक आहे 35 केजीचा हा राईट हँड साईडला जाणार नाही. सो आपल्याला त्याची मिनिमम आणि मॅक्सिमम वेट याच्यामध्ये किती ठेवायचे याची व्हॅल्यू आपल्याला फाइंड आउट करायची आहे. हा प्रश्न समजून घेण्याच्या आधी एक गोष्ट समजून घ्या. जर आपण पॅनमध्ये काहीच ठेवलं नाही, तर या बाजूला केवळ 2 केजी वेट आहे आणि या बाजूला 20 केजीचं वेट आहे, 20 केजी वेट आहे. सो ऑब्व्हियसली या साइडला वेट जास्त असल्यामुळे हा जो ब्लॉक आहे हा लेफ्ट हँड साइडला मूव्ह होईल. सो पहिल्यांदा आपल्याला तो लेफ्ट हँड साइडला मूव्ह होण्यापासून थांबवायचा असेल, तर याच्यामध्ये मिनिमम काहीतरी अमाउंटचं वेट ॲड करावं लागेल. ठीक आहे. सो हा प्रश्न सॉल्व्ह करण्याच्यासाठी आपण त्याची फ्री बॉडी डायग्राम जी आहे ही फ्री बॉडी डायग्राम पाहून घेऊयात. सो फ्री बॉडी डायग्राम काय असते? सो फ्री बॉडी डायग्राम ऑफ हँगिंग मास लेट अस से ज्याचा आहे M1, ज्याचा मास आहे M1 असं कन्सिडर करूया. सो M1 इज इक्वल टू 20 केजी वेट. सो हा लेफ्ट हँड साइडचा जो ब्लॉक आहे हा तो ब्लॉक आहे. या ब्लॉकवरती कुठले कुठले फोर्सेस ऍक्ट होत आहेत? फ्री बॉडी डायग्राम म्हणजे काय? फ्री बॉडी डायग्राम म्हणजे एखाद्या ऑब्जेक्ट वरती किंवा एखाद्या स्ट्रिंग वरती एखाद्या पॉइंट वरती कुठे कुठे कुठले कुठले फोर्सेस ऍक्ट होत आहेत ते आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. जर पॉसिबल असेल तर त्या फोर्सेसचे कॉम्पोनंट पण फाइंड आउट करावे लागतात. अर्थात इथे आपल्याला त्याची गरज पडणार नाही, पण आपण इथे फाइंड आउट करूयात की कुठले कुठले फोर्सेस याच्यावरती ऍक्ट होत आहेत. सो हा राईट हँड साइडला जो लटकवलेला होता ना 20 केजीचा ब्लॉक, त्याच्याबद्दल आपण बोलूयात. सो या ब्लॉकवरती त्याच्यावरती ऍक्ट होणारा पहिला फोर्स जो आहे हा ग्रॅव्हिटेशनल फोर्स आहे, तो आहे M1G. M1 काय आहे? त्याचं मास आहे, दॅट इज 20 केजी आणि जी म्हणजे ग्रॅव्हिटेशनल ऍक्सलरेशन. सो M1G हा डाऊनवर्ड डायरेक्शन मध्ये ऍक्ट होणारा फोर्स आहे आणि अपवर्ड डायरेक्शन मध्ये जे आहे ते आहे टेन्शन, जे स्ट्रिंगने जोडलेलं आहे त्या 35 केजीच्या ब्लॉकला, राईट. सो इथे काय होणार आहे? इथे T1 इज इक्वल टू M1G विच इज इक्वल टू 20 इंटू 9.8 विच इज इक्वल टू
196 न्यूटन. सो T1, या T1 ची व्हॅल्यू काय होईल? सो T1 ची व्हॅल्यू होईल आपली 196 न्यूटन. सिमिलरली दुसऱ्या साईडला जो पॅन आपण लावलेला आहे, त्या पॅनसाठी पण आपण फ्री बॉडी डायग्राम कन्सिडर करायला पाहिजे. सो लेट अस से त्या पॅनचं जे मास आहे त्याला आपण एम असं कन्सिडर करूयात. सो इन्स्टंटेनियस मास मतलब म्हणजे कुठल्याही क्षणी त्याचं जे काही मास असेल ते आपण एम असं कन्सिडर करूयात. मी असं का म्हणलो? कारण प्रत्येक वेळेस आपण 1-1 केजी मास त्याच्यामध्ये ऍड करत जाणार आहोत. सो कुठल्याही वेळेस त्याचं जे मास असणार आहे, कन्सिडर करा हे पॅन आहे. या पॅनवरती कुठला फोर्स ऍक्ट होतोय? सो डाऊनवर्ड डायरेक्शन मध्ये त्याच्यावरती फोर्स ऍक्ट होणारा फोर्स आहे तो आहे mg, आणि अपवर्ड डायरेक्शन मध्ये जो फोर्स ऍक्ट होतोय तो आहे T2. सो ऑब्व्हियसली आपल्याला असं म्हणता येईल T2 इज इक्वल टू m इंटू जी. सो T2 ची व्हॅल्यू काय झाली? सो T2 इज इक्वल टू 2 इंटू 9.8 विच इज इक्वल टू 19.6 न्यूटन. सो आपल्याला T1 ची व्हॅल्यू मिळाली, आपल्याला T2 ची व्हॅल्यू मिळाली. पण आपल्याला फक्त या दोन ऑब्जेक्टवरती ऍक्ट होणारे फोर्सेस काढून उपयोग होणार नाही. तर आपल्याला तो जो ब्लॉक आहे 35 केजीचा, जो टेबल टॉप वरती ठेवलेला आहे, त्या टेबल टॉप वरच्या ब्लॉकमध्ये कुठले कुठले फोर्सेस ऍक्ट होतील हे फाइंड आउट करणं जास्त महत्वाचं आहे. सो आपण त्या ब्लॉक विषयी कन्सिडर करूयात. सो इफ M1 20 kg इज मच मच ग्रेटर दॅन M, then the block on the surface of a table शिफ्ट टुवर्ड्स लेफ्ट. सो ऑब्वियस आहे की 20 केजी मास पेक्षा हे इकडचं जे 2 केजी मास आहे, म्हणजे पॅन मध्ये जे मास आहे ते खूप कमी असेल. सो तो जो ब्लॉक आहे टेबलच्या टॉपवरचा तो लेफ्ट साईडला शिफ्ट व्हायला लागेल. सो आधी आपल्याला हे कन्सिडर करण्याच्या आधी, हा सिनेरिओ पाहण्याच्या आधी फ्री बॉडी डायग्राम बघावी लागेल. त्या टेबल टॉप वरती असलेल्या मासची काय येते. सो ओके. सो हा टेबल टॉप वरती असलेला मास आहे 35 केजीचा. सो या ऑब्जेक्ट वरती कुठले कुठले फोर्सेस ऍक्ट होत आहेत? सो एक फोर्स डाऊनवर्ड डायरेक्शन मध्ये ऍक्ट होतोय जो आहे mg, आणि त्याच वेळेस अपवर्ड डायरेक्शन मध्ये नॉर्मल रिएक्शन ऍक्ट होतोय. हे दोन्ही एकमेकांना कॅन्सल करतायत. सो आपण त्याचं वेट आणि त्याच्यावरती ऍक्ट होणारं नॉर्मल रिएक्शन इथे कन्सिडर करत नाही आहोत. सो आपल्याला अनबॅलन्स फोर्स पाहायचे आहेत की कोणते कोणते ऍक्ट होत आहेत. सो आपल्याला हे माहिती आहे की हा ऑब्जेक्ट जो आहे हा लेफ्ट साईडला चाललेला आहे. सो अशा कंडिशन मध्ये याच्यावरती ऍक्ट होणाऱ्या फोर्सेस कोणते आहेत? सो याच्यावरती बॅक साईडला, ओके, सो याच्यावरती फ्रंट साईडला जो फोर्स ऍक्ट होणार आहे तो आहे टेन्शन T1, जो आपण आत्ता फाइंड आउट केलेला आहे. आणि ऑब्व्हियसली ऑब्जेक्ट जो आहे हा ऑब्जेक्ट या डायरेक्शन मध्ये चाललेला आहे. सो या ऑब्जेक्ट वरती जो नेट फोर्स ऍक्ट होतोय, लेट अस से तो आहे MB इंटू ए. सो ऑब्जेक्ट जर लेफ्ट हँड साईडला चाललेला आहे, तो फ्रिक्शनल फोर्स जो आहे हा राईट हँड साईडला ऍक्ट होणार आहे. प्लस राईट हँड साईडला आपल्याला टेन्शन T2 पण आहे, जे आहे mg. सो थोडक्यात आपल्याला असं म्हणता येईल की नेट फोर्स ऍक्टिंग ऑन द ब्लॉक वेन इट इज शिफ्टिंग टुवर्ड्स लेफ्ट इज F net इज इक्वल टू T1, जो मॅक्सिमम फोर्स आहे जो त्याला लेफ्ट हँड साईडला घेऊन जातोय, मायनस T2, पॅन किंवा पॅनमध्ये असलेल्या मासमुळे ऍक्ट होणारा फोर्स, जो की ऑपोजिट डायरेक्शन मध्ये T1 च्या, मायनस एफ एफ म्हणजे फ्रिक्शनल फोर्स. सो फ्रिक्शनल फोर्स जर ऑब्जेक्ट लेफ्ट हँड साईडला चाललाय तर फ्रिक्शनल फोर्स राईट हँड साईडला ऍक्ट होईल, म्हणूनच तो मायनस आपण केलेला आहे. ओके. सो हा एफ नेट म्हणजे काय असेल? एफ नेट म्हणजे फोर्स ऍक्टिंग ऑन दिस ब्लॉक मल्टिप्लाइड, नेट फोर्स ऍक्टिंग ऑन दिस ब्लॉक म्हणजेच काय? तर मास ऑफ दिस ब्लॉक मल्टिप्लाइड बाय ऍक्सेलरेशन. सो एफ नेट इज इक्वल टू MB इंटू ए. सो आपण एफ नेटच्या जागेवर MB इंटू ए टाकूयात आणि हे इक्वेशन काय होईल ते पाहूयात. सो थोडक्यात हे जे इक्वेशन आहे ते असं होऊन जाईल की T1 मायनस T2 मायनस FF इज इक्वल टू MB इंटू ए. राईट? ठीक आहे. सो M1G, T1 ची व्हॅल्यू काय आहे? T1 ची व्हॅल्यू आहे M1G मायनस T2 ची व्हॅल्यू आहे ती आहे MG, मायनस फ्रिक्शनल फोर्स किती असतो? तो फ्रिक्शनल फोर्स असतो म्यू इंटू एन, दॅट इज म्यू इंटू नॉर्मल रिएक्शन. पण नॉर्मल रिएक्शन आहे ती आहे वेट वेट ऑफ दॅट ब्लॉक, दॅट इज MB इंटू जी. सो म्हणून आपण इथे FF च्या ऐवजी लिहिले म्यू इंटू MBG, विच इज इक्वल टू MB इंटू ए. ठीक आहे. सो सो लेफ्ट हँड साईडला आपण जी कॉमन काढूयात. सो इथे व्हॅल्यू येईल M1 मायनस M2 मायनस म्यू MB इंटू जी, विच इज इक्वल टू MB इंटू ए. ओके, ठीक आहे. पण लेट अस से दिस इज इक्वेशन नंबर 1. पण
आपल्याला काय सांगितलंय? आपल्याला असं सांगितलंय, की आपल्याला कमीत कमी असा मास टाकायचा आहे, की ज्याच्यामुळे ऑब्जेक्ट जो आहे हा लेफ्ट साइडला मूव्ह होणार नाही. सो ऑब्जेक्ट जर लेफ्ट साइडला मूव्ह होणार नसेल, तर त्याच्यावरती ॲक्ट होणारा जे ॲक्सेलरेशन आहे, ते ॲक्सेलरेशन असणार आहे 0. सो इफ ब्लॉक ऑन द सरफेस ऑफ अ टेबल इज ॲट रेस्ट, देन ॲक्सेलरेशन ॲक्टिंग ऑन इट इज 0. सो आपलं जे इक्वेशन होतं, इक्वेशन नंबर 1 याच्यामध्ये ए इज इक्वल टू 0 ही व्हॅल्यू पुट अप करूयात. सो आपल्याला असं मिळेल M1 मायनस M मायनस म्यू टाइम्स MB इंटू G इज इक्वल टू MB इंटू A. हे होतं आपलं इक्वेशन नंबर 1. सो हे होऊन जाईल M1 मायनस M मायनस म्यू MB इंटू G इज इक्वल टू 0. सो हा जो G आहे, एक सेकंड. सो हा जो जी आहे हा इकडे डिवाइड केला. सो 0 डिवायडेड बाय जी इक्वल टू 0. सो हे जे इक्वेशन आहे हे इक्वेशन असं होऊन जाईल की M1 मायनस M इन मायनस म्यू बी इज इक्वल टू म्यू एम बी इज इक्वल टू 0. ठीक आहे. ओके. सो याचाच अर्थ असा आपल्याला म्हणता येईल की एम जी व्हॅल्यू आपल्याला फाइंड आउट करायची आहे, राईट हँड साईडमध्ये जे पॅन आहे किंवा राईट हँड साईडची जी व्हॅल्यू आहे मासची, ती आपल्याला फाइंड आउट करायची आहे. सो त्याची व्हॅल्यू काय येईल, तर ती येईल मायनस एम इज इक्वल टू मायनस M1 प्लस म्यू टाइम्स MB, विच इज इक्वल टू, वी कॅन से दॅट M इज इक्वल टू M1 मायनस म्यू MB. सो आपल्याला एम ची व्हॅल्यू मिळालेली आहे. M1 ची व्हॅल्यू आपल्याला माहिती आहे. म्यू आपल्याला सांगितलेलं आहे 10% आहे आणि MB याचीही व्हॅल्यू आपल्याला माहित आहे. सो आपण या ज्या व्हॅल्यूज आहेत या व्हॅल्यूज पुटअप करूयात. सो आपण जर या व्हॅल्यूज पुटअप केल्या तर काय होईल? सो M इज इक्वल टू 20. M1 ची व्हॅल्यू आहे 20 मायनस म्यू. म्यू आपल्याला सांगितलं कोएफिशियंट ऑफ फ्रिक्शन जो आहे 1%, दॅट इज 0.1, 1% ऑफ द मास, राईट. सो तो होणार आहे 0.1 इंटू 35. सो M is equal to 20 minus 3.5. Therefore, M is equal to 16.5 kg. सो आपल्याला राईट हँड साईडला कमीत कमी 16.5 kg मास असलं पाहिजे, जेणेकरून तो जो टेबल टॉपवरचा ब्लॉक आहे तो लेफ्ट हँड साईडला मूव्ह होणार नाही. पण याच्यामध्ये ऑलरेडी एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की राईट हँड साईडला जे पॅन आहे त्याचं मास आहे 2 kg. सो हे 2 kg मास पण आपल्याला रिमूव्ह करायचं आहे, याच्यातून मायनस करायचं आहे. सो म्हणजे काय होईल, आपल्याला त्या पॅनमध्ये किती मास ऍड केलंय हे सांगता येईल. सो पॅनमध्ये आपण 16 इज इक्वल टू मास इन पॅन प्लस 2. फॉर मास इन पॅन म्हणजे किती मास आपल्याला त्या पॅनमध्ये ऍड करावं लागेल. सो त्याची व्हॅल्यू आहे मास इन पॅन इज इक्वल टू 14.5 kg. सो कमीत कमी 14.5 kg मास जे आहे हे राईट हँड साईडच्या पॅनमध्ये ऍड करावं लागेल, की जेणेकरून तो जो ब्लॉक आहे टेबलवरचा तो लेफ्ट हँड साईडला जाणार नाही. सो हा झाला हाफ पार्ट. आपल्याला हे पण सांगायचं आहे की मॅक्सिमम किती अमाऊंटचा मास त्याच्यामध्ये टाकलं पाहिजे, की आपला जो मास आहे ब्लॉक आहे हा राईट हँड साईडला जाणार नाही. सो परत आपण बघूयात. आपल्याला माहिती आहे की जर एखादा ब्लॉक जर हा राईट हँड साईडला, हा ब्लॉक जो आहे हा टेबल टॉपवरचा, हा जो राईट हँड साईडला शिफ्ट होत असेल, सो त्याच्यावरती ऍक्ट होणारा फोर्स कुठला आहे? सो तो या बाजूला शिफ्ट होतोय. सो या बाजूला टेन्शन T2 ऍक्ट होत आहे, विच इज इक्वल टू mg. आता तो ब्लॉक जर या बाजूला मूव्ह होत असेल, तर त्याच्यावरती ऍक्ट होणारा टेन्शन जे आहे ते आहे mg, म्हणजे फोर्स जो आहे तो आहे mg. पण फ्रिक्शनल फोर्सची डायरेक्शन आता चेंज झाली. फ्रिक्शनल फोर्स जो आहे हा अपोजिट डायरेक्शन मध्ये ऍक्ट होतोय. सो इथे असं आपल्याला म्हणता येईल की अपोजिट डायरेक्शन मध्ये आहे T1 प्लस फ्रिक्शनल फोर्स, राईट. सो आपलं जे इक्वेशन आहे ते कसं होणार आहे? सो नेट फोर्स ऍक्ट होणार आहे MB इंटू ए. आता नेट फोर्सची डायरेक्शन चेंज करतोय आपण, या डायरेक्शन मध्ये दाखवतोय. सो आपल्याला असं म्हणता येईल नेट फोर्स ऑन अ ब्लॉक काय असणार आहे? सो तो असणार आहे नेट फोर्स इज इक्वल टू MBA. देअरफॉर म्हणजे हे जे इक्वेशन आहे असं आपल्याला म्हणता येईल एफ नेट इज इक्वल टू T2 मायनस T1 मायनस एफ. करेक्ट आहे. सो फ्रिक्शनल फोर्स पण आपल्याला इथे ऍड करायचा आहे. सो आपण याच्यामध्ये व्हॅल्यूज पुटअप करूयात. सो T2 मायनस T1 मायनस एफ इज इक्वल टू MB इंटू ए. अर्थातच आपल्याला इथे परत एकदा म्हणता येईल की mg मायनस M1g मायनस म्यू MB इंटू जी, विच इज इक्वल टू MB इंटू ए. अर्थातच याला म्हणूयात आपण इक्वेशन नंबर 2. याच्यामध्ये ही जी राईट हँड साईडला ऍक्सेलरेशनची जी व्हॅल्यू आहे ही व्हॅल्यू आपल्याला 0 करायची. सो इथे ऍक्सेलरेशनच्या ऐवजी 0 जर आपण पुटअप केलं तर काय इक्वेशन येईल आपलं? सो ऍक्सेलरेशनच्या जागेवर आपण 0 पुटअप करूयात. सो आपल्याला असं इक्वेशन मिळेल की M मायनस M1 मायनस म्यू MB इंटू जी इज इक्वल टू MB इंटू ए,
राईट. सो येथे पुटअप 0 केलं तर असं इक्वेशन मिळून जाईल आपल्याला, की एम मायनस एम वन मायनस म्यू एम बी इंटू जी इज इक्वल टू ए. अर्थात हा जो जी आहे तो राईट हँड साईडच्या इकडे गेला तर तो डिवाइड करेल आणि 0 डिवायडेड बाय जी इज इक्वल टू 0. सो इक्वेशन होऊन जाईल एम मायनस एम वन मायनस म्यू इंटू एम बी इज इक्वल टू 0. आपल्याला एम ची व्हॅल्यू फाइंड आउट करायची आहे. सो वी कॅन से दॅट एम इज इक्वल टू एम वन प्लस म्यू एम बी. आपल्याला M1 ची व्हॅल्यू माहिती आहे, आपल्याला म्यू एम बी ची व्हॅल्यू माहिती आहे. या व्हॅल्यूज इथे पुट अप करूयात. सो आपल्याला आन्सर मिळेल एम इज इक्वल टू 20 प्लस 0.1 इंटू 35. सो एम इज इक्वल टू 23.5 kg. अर्थात हे जे आहे हे टोटल मास ऑन राईट हँड साइड आहे, की जास्तीत जास्त जेवढं एवढं मास असेल तर तो जो ऑब्जेक्ट आहे, ब्लॉक जो आहे टेबलवरचा, हा राईट हँड साइडला शिफ्ट होणार नाही. पण आपल्याला पॅन मधलं मास किती आहे हे फाइंड आउट करायचं असेल तर हे जे मास आपल्याला मिळालेलं आहे 23.5 kg, याच्यातनं मास ऑफ पॅन मायनस करावं लागेल, जे की आहे 2 kg. सो मास इन पॅन, मॅक्सिमम अमाऊंट ऑफ मास इन पॅन जे आहे ते होऊन जाईल 21.5 kg. सो मित्रांनो, आजचा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला आम्हाला नक्की सांगा. लाईक करा, शेअर करा. या आधीचे जर व्हिडिओ तुम्ही पाहिले नसतील तर ते अवश्य पहा. या पुढचा व्हिडिओ आपण कुठल्या न्यूमेरिकलवरती किंवा कुठल्या थिअरी पार्टवरती करायचा ते देखील खाली आम्हाला कमेंटमध्ये नक्की लिहून पाठवा. तुम्ही अजूनही आपलं चॅनल सबस्क्राईब केलेलं नसेल तर ते अवश्य सबस्क्राईब करा. आणि हो, बेल आयकॉनवरती हिट करायला विसरू नका. चला तर मग भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये.